So I was telling you that successful candidates prepare well. Those who are successful, they first prepare well. चांगल्या पद्धतीने तयारी करतात म्हणून यशस्वी होतात candidates. So you have to check your resume. You have to anticipate questions. Anticipating question is a very good concept. The candidate should think over. Anticipating questions means what? इमॅजिन करायचं, पण कल्पना करायची की काय प्रश्न येऊ शकतो, व्हॉट काइंड ऑफ क्वेश्चन विल बी आस्क्ड. थोडंसं इमॅजिन करायचं, मेडिटेट करायचं, कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपण जर चांगली तयारी करत असू तर आपल्याला समजतं की कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो अँटिसिपेट क्वेश्चन्स अँड प्रिपेअर. देन प्रिपेअर की पॉइंट्स. सर्च ऑर्गनायझेशन, रिसर्च ऑर्गनायझेशन. ज्या ऑर्गनायझेशन मध्ये, ज्या कंपनीमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे त्या कंपनीबद्दल सगळी माहिती मिळवा. रिसर्च करा. रिसर्च करा म्हणजे नेटवरून इन्फॉर्मेशन असेल, काही मॅगझिन्स, न्यूजपेपर, जर्नल्स मधून इन्फॉर्मेशन त्या कंपनीबद्दल मिळत असेल तर कलेक्ट ऑल दॅट इन्फॉर्मेशन. रिसर्च ऑर्गनायझेशन, websites, reports, articles, company literature is also available on internet. All that you have to consider and go through it so that you will come to know what kind of company is there, what kind of people are there, what kind of working style is there in that company, and what is the attitude of that company. And to get selected in that private sector, what are the preparations we need to make. That is also we can understand. हे सगळं काही आपल्याला समजू शकतो जर आपण व्यवस्थित सर्च केलं, त्या कंपनी बद्दल माहिती मिळवली तर. and if you want to visit, if you have certain questions which are very important, काही प्रश्न असे आहेत जे तुम्हाला उत्तर मिळालं जर नसेल तर you can make a call as well. And you have to prepare certain questions. काही questions, anticipated questions, विचारले जाऊ शकणारे अशी शक्यता असलेले काही प्रश्न, त्याची तयारी जर आपण करून ठेवली तर you can appear for the interview. Definitely you will get selected. So resume, preparing resume and updating resume is very important. आपलं जे resume आहे ते प्रिपेअर करणे आणि अपडेट करणं फार आवश्यक आहे. हाऊ टू राईट रेझ्यूम वगैरे वर आपण वेगळा लेक्चर घेणार आहोत. दॅट इज देअर इन द सिलेबस ऑफ अवर वर्कशॉप. सो देन युअर बॉडी लँग्वेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. बाकी सगळं तयारी तुम्ही केली आणि व्यवस्थित तुमचं स्वच्छता व्यवस्थित नाही किंवा तुमचे काही कपडे आहेत ते व्यवस्थित नाही आणि तुमचं फेशियल एक्सप्रेशन व्यवस्थित नाही, फ्रेश एकदम क्लीन शेव तुम्ही केलेली नाही, ऑल दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. युअर बॉडी लँग्वेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. Your hair should be trimmed properly, cut properly, systematically. You should be clean shaved. You should be clean shaved. अगदी शेविंग तुमची क्लीन नसली पाहिजे. प्रायव्हेट सेक्टर मध्ये तर तुम्हाला जायचं असेल तर तुमची जे शेविंग आहे ते एकदम क्लीन पाहिजे. हा दाढी ठेवण्याचा जो प्रकार आहे हा कॅन्डिडेट्सनी अडॉप्ट करू नये. यू शुड बी व्हेरी क्लीन, नीट अँड टायडी. देर शुड बी स्माइल ऑन युअर फेस. अगदी फेसवर, चेहऱ्यावर थोडीशी स्माइल असली पाहिजे ऑलवेज. तर तुम्ही गुड कम्युनिकेटर आहात असं समजलं जातं. बॉडी लँग्वेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो देर शुड बी अ स्माइल ऑन युअर फेस. यू शुड लुक कॉन्फिडंट. एकदम कॉन्फिडंट दिसले पाहिजे. यू शुड बी व्हेरी कॉन्फिडंट. आणि ड्रेस तुमचा फॉर्मल असला पाहिजे. मी तुम्हाला आता सांगितलं की एखादा व्यक्ती जर कोट पॅन्ट घालून फुटबॉलच्या ग्राउंडवर जात असेल तर त्याला वेडा म्हणू आपण. कोट पॅन्ट घालून जर फुटबॉलच्या ग्राउंडवर जात असेल किंवा टी शर्ट आणि स्पोर्ट्सचा ड्रेस घातलेला आहे आणि इंटरव्ह्यूला चालला तर वी विल कॉल हिम मॅड पर्सन. दिस इज मॅड पर्सन. सो यू हॅव टू विअर प्रॉपर फॉर्मल ड्रेस विच इज सुटेबल फॉर द इंटरव्ह्यू. दॅट यू हॅव टू सेलेक्ट प्रॉपरली. देर शुड बी स्माइल ऑन युअर फेस. यू शुड बी व्हेरी क्लीनली शेव्ड. युअर हेअर शुड बी प्रॉपरली ट्रिम्ड and your handshake should be firm. Handshake is a very important aspect of your personality. Handshake हा फार महत्वाचा एक भाग आहे. COVID-19 प्रॉब्लेम हा आल्यामुळं हँडशेक आता कमी झालेला आहे, पण याच्या आधी COVID-19 प्रॉब्लेमच्या आधी हँडशेक इज व्हेरी इम्पॉर्टंट. हँडशेक कशा पद्धतीने आपण करतो, हँडशेकचे सुद्धा वेगवेगळे प्रकार हे सगळे डिस्कस केले जातात बॉडी लँग्वेज मध्ये. काही लोक असे असतात की हँडशेक करताना हातात हात घेतल्यानंतर सोडायला तयार होत नाही, अशी लोक असतात. आणि हँडशेकचा जो काही कस्टम आहे, जे परंपरा आहे, हँडशेकची जे ट्रॅडिशन आहे ते पुन्हा एकदा सुरू होईल. कारण कोविड-19चा जर प्रॉब्लेम संपला की पुन्हा हँडशेक इज व्हेरी इम्पॉर्टंट.
हँडशेक सिस्टमॅटिकली असलं पाहिजे आणि आपला हात जो आहे अगदी स्वच्छ पाहिजे, नेल्स हाताचे नख वगैरे सगळे व्यवस्थित क्लीन आणि सिस्टमॅटिकली कट केलेले असले पाहिजे. दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स. हँडशेक करायचा याचा अर्थ काही लोक असतात की हातात हात घेतल्यानंतर अशा पद्धतीने हात जोरात प्रेस करतात की समोरच्या व्यक्तीला त्रास होण्याची शक्यता असते. तर असा सुद्धा हँडशेक असून फर्म असा सिस्टमॅटिक आणि विदिन 1 or 2 मोमेंट्सचा हा हँडशेक असावा. So your posture should be very systematic. अगदी सिस्टमॅटिक पोस्चर असला पाहिजे तुमचा. ऑल दॅट इज ऑब्झर्व्ड इन द इंटरव्ह्यू. हे सगळे सॉफ्ट स्किल्स आहेत, हे सगळे ऑब्झर्व केले जातात. अँड युअर आय कॉन्टॅक्ट इज इक्वली इम्पॉर्टंट. आय कॉन्टॅक्ट, तुमचा आय कॉन्टॅक्ट, तुम्ही जे काही पाहता लोकांकडे ते आय, दॅट इज कॉल्ड आय कॉन्टॅक्ट. आणि आय कॉन्टॅक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज आईज हॅव देअर ओन लँग्वेज. डोळ्यांची सुद्धा एक भाषा असते. फ्रॉम युअर हाऊ यू लुक पीपल अंडरस्टँड व्हॉट इज गोइंग ऑन इन युअर माइंड. तुम्ही कशा पद्धतीने पाहता आणि पाहत असताना तुमच्या डोक्यात काय विचार सुरू असेल हे सुद्धा तुमच्या आय कॉन्टॅक्ट वरून लक्षात येते. सो देअरफॉर युअर आय कॉन्टॅक्ट शुड बी गुड. 4-5 इंटरव्ह्यू घेणारे जर बसले असतील तुमच्या समोर तर सगळ्यांकडे पाहायचे. एकाच इंटरव्ह्यू घेणाऱ्याकडे तुम्ही कंटिन्यू लक्ष जर केंद्रित केलं तर मात्र दॅट इज बॅड इम्प्रेशन. सगळ्याकडे समान वेळ आणि सगळ्याकडे जो प्रश्न विचारतो त्याच्याकडे पाहायचं इमिजिएटली, दुसऱ्याकडे सुद्धा पाहायचं. ही सगळं काही आय कॉन्टॅक्ट मध्ये येतं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला समजलं असेल की आय कॉन्टॅक्ट हाऊ इट इज इम्पॉर्टंट. Handshake, we have discussed about handshake, where handshake should be very firm, systematic. From handshake as well, people understand about you a lot. So there are typical questions which are asked in the interview. वेगवेगळे प्रश्न विचारले जातात इंटरव्ह्यू मध्ये. एक जनरल क्वेश्चन्स, आता स्किल बेस्ड क्वेश्चन्स वी कॅनॉट डिस्कस हिअर. स्किल बेस्ड जे क्वेश्चन्स आहेत ते सगळे काही आपण इथं चर्चा करू शकत नाही, कारण वेगवेगळे जॉब असतात, प्रत्येक जॉबचा वेगळा स्किल असतो आणि प्रत्येक स्किलवर आधारित वेगळे प्रश्न असतात. So if you are commerce graduate, then the questions are related to your knowledge about subjects related to commerce. If you are science graduate, then the questions are related to your science, knowledge of science. If you are an engineering student, civil engineer, if you are civil engineer, then the questions are related to your graduation, the area to which you belong. And if you are already working, then the questions are based on your experience. But certain questions are there which we can prepare well. Certain questions, common questions which are asked. The question like this: tell me about yourself. Tell me about yourself. This is a common question which is asked in the interview. इंटरव्ह्यू मध्ये हा एक सर्वसामान्य प्रश्न आहे, विचारला जातो. टेल मी अबाउट युअरसेल्फ. तुमच्याबद्दल सांगा. तुमच्याबद्दल सांगा मीन्स तुमचा जो काही बायोडेटा आहे, तुमचे जे काही नाव आहे, तुम्ही कोणत्या ठिकाणाहून तुम्ही आहात, कोणत्या कंपनीमध्ये वगैरे काम करता, दॅट यू हॅव टू टेल इन शॉर्ट. ते तुम्हाला थोडक्यात सांगावं लागेल. त्याची सुद्धा प्रॅक्टिस करून ठेवायची. खूप लांब लचक सांगायची गरज नाही, किंवा एकदमच शॉर्ट एक फक्त नाव सांगता आणि चूप राहता, बोलत नाही. दिस इज ऑल्सो नॉट फेअर. सो इन द इंटरव्ह्यू कीप इन माइंड दॅट यू शुड नॉट आन्सर इन जस्ट 1 or 2 words. फक्त 1 किंवा 2 शब्द उच्चारायचे आणि चुप राहायचं. This is not the proper response to the questions asked in the interview. You have to answer questions in some sentences. Some sentences you should speak. Tell me about yourself. This is very common question which is asked. Or bring me up to date with your CV. Bring me up to date with your CV means तुमच्या CV मध्ये काय थोडक्यात सांगा. CV जे आपण लिहितो, करिक्युलम व्हिटाई ज्याला म्हणतो आपण, तर या करिक्युलम व्हिटाईचा समराईज करायला सुद्धा आपलं आलं पाहिजे. समराईज. तुमचा CV खूप मोठा आहे आणि ते खूप मोठा CV काही वाक्यामध्ये तुम्हाला सांगता आलं पाहिजे. You should be able to summarize your whole CV in some sentences. काही sentences मध्ये तुम्हाला सांगता आलं पाहिजे. So that is what is generally asked when you enter in the room where interview is taken. The first question by the interviewer is, tell me about yourself or bring me up to date with your CV. Then next question may be, why did you choose that particular degree program? If you are an MBA, for example, तुम्ही MBA आहेत for example, तर तुम्हाला हा प्रश्न साहजिकच येईल की तुम्ही MBA करायचंच का ठरवलं. Why you have selected
this particular degree program. There should be some reason behind it. ते आधीच तयार करून ठेवा. आपल्याला माहित असतं की आपण MBA करायचं का ठरलेलं आहे किंवा इंजिनिअरिंग करायचं का ठरलेलं आहे किंवा मॅथमॅटिक्सचा अभ्यास करायचा MSc मॅथमॅटिक्स करायचं का ठरलेलं आहे हे आपल्याला माहित असतं. We know it already. But all of a sudden when question is there, we are unable to answer it. Therefore, better to prepare well. What experience have you had that is relevant to this post? Relevant experience to the post or to the post to which you have applied. Relevance of experience. जे काही अनुभव तुमच्याकडे आहे, ज्या कंपनीमध्ये तुम्ही काम करता, जे काही पास्ट एक्सपिरियन्स तुमचा आहे, ते पास्ट एक्सपिरियन्स कसं रेलेव्हंट आहे तुमच्या या जॉबशी, ज्या जॉबच्या इंटरव्ह्यूसाठी तुम्ही अपियर झालेले आहात. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू मे हॅव लॉट्स ऑफ एक्सपिरियन्स. बरंच काही अनुभव तुमच्याकडे असेल, 10 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल, पण ते 10 वर्षाचा अनुभव हे जे काही नवीन जॉब तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करत आहात, ज्याच्या इंटरव्ह्यूला तुम्ही आलेले आहात, त्या जॉबची जी रिक्वायरमेंट आहे आणि तुमचा अनुभव हे मिळतं जुळतं आहे का, त्यामध्ये साम्य आहे का, तशी रिक्वायरमेंट आहे का, that you have to think over, and you have to tell about your experience which is suitable, which is relevant to the post, which is relevant to the position for which you have applied, for which you are there for the interview. That you have to think, and in that way you have to answer. What would you consider your major achievements to date? Your major achievements. Therefore, I tell you to develop the habit of writing a diary, personal diary. एक पर्सनल डायरी आपल्याकडे असली पाहिजे, ज्यामध्ये आपण सगळे आपले जे अनुभव आहेत, अचिव्हमेंट्स आहेत, आपण काय काय मिळवलेलं आहे, काय कोणकोणतं काम असं केलेलं आहे जे काम फार महत्वाचं ठरतं, that we have to note down systematically so that we can prepare for further interviews. इंटरव्ह्यू देणे हा जो प्रकार आहे फक्त जीवनात एकदाच येतो असं नाही. जे लोक प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात, पब्लिक सेक्टरमध्ये मी बोलत नाहीये. पब्लिक सेक्टरमध्ये कसं आहे की एकदा सिलेक्ट झाला कॅन्डिडेट, एकदा जॉब लागलं त्याला की पुन्हा इंटरव्ह्यू द्यायची गरज पडत नाही. पण प्रमोशन्स जे असतात, प्रमोशन्स त्यावेळेस मात्र कदाचित इंटरव्ह्यू द्यावा लागतो पब्लिक सेक्टरमध्ये. पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये, इन प्रायव्हेट सेक्टर यू हॅव टू अपियर अगेन अँड अगेन फॉर द इंटरव्ह्यू. पुन्हा पुन्हा इंटरव्ह्यू तुम्हाला प्रिपेअर करावंच लागते, अपियर व्हावंच लागतं. सो व्हॉट आर युअर मेजर अचिव्हमेंट्स अप टू डेट? जे काही अनुभव तुमच्याकडे आहे त्या अनुभवाच्या आधारावर तुम्ही सांगायचं की दीज आर माय मेजर अचिव्हमेंट्स. हे माझे अचिव्हमेंट्स आहेत, या अचिव्हमेंट्सद्वारे मी हे काही मिळवलेलं आहे, हे काम मी आतापर्यंत केलेलं आहे. दॅट यू हॅव टू नोट डाऊन अँड दॅट यू हॅव टू टेल. ते तुम्हाला सांगावं लागेल आणि नोट डाऊन करावं लागेल. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. देन related to job, such questions may be asked: what interests you about this job? Why you are interested in this job? What do you know about this organization? या कंपनी बद्दल तुम्हाला काय माहित आहे? Do you know anything about this organization? What other positions are you considering? दुसरे कोणकोणते जॉब्स तुम्ही शोधत आहात का? तुम्हाला दुसरे जॉब सुद्धा पाहिजे आहेत का? That is also a question which will be asked. And some questions which are related to current events are asked. Current events. म्हणून therefore everybody should read at least one newspaper daily. One newspaper daily we should read. म्हणजे जेणेकरून आपले जे काही करंट इव्हेंट्स आहेत ते करंट इव्हेंट माहित असतील, त्यावर आधारित जर प्रश्न आला तर आपण विचारू शकतो. Some competency based interviews are there. Competency based interviews. Company identifies key skills required for the job, designs questions to elicit evidence of skills. Then they may ask you certain questions which are related to teamwork. टीमवर्क मध्ये तुम्ही व्यवस्थित काम करू शकता का, यावर आधारित सुद्धा काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. कम्युनिकेशन स्किल तुमचा कसा आहे हे सुद्धा टेस्ट करण्यासाठी काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. रायटिंग स्किल तुमच्याकडे आहे का नाही, लिखाण कौशल्य सुद्धा तुमच्याकडे व्यवस्थित आहे का नाही, कॅन यू ड्राफ्ट प्रॉपरली आणि ईमेल, एक ईमेल आहे ते ईमेल व्यवस्थित तुम्ही तयार करू शकता का नाही, हे सुद्धा टेस्ट केलं जातं. किंवा एखादा प्रोडक्ट जर मार्केटमध्ये आणायचा असेल तुमच्या कंपनीला, त्या प्रोडक्टचे जे फीचर्स आहेत, कॅन यू राईट द फीचर्स ऑफ दॅट प्रोडक्ट systematically? Can you tell about that product to the people, to the customer systematically? That is also tested in communication skill. Interpersonal skills are equally important. तुम्ही काही सिच्युएशन्स कसे हँडल करता, कलिगशी कसे वागता, कसे बोलता, that is also equally important. Are you ready to take responsibilities? काही लोक असतात अगदी बाजूला असतात, रेस्पॉन्सिबिलिटीज घेत नाही. जबाबदारी घेण्याच्या लायक तुम्ही आहात का, जबाबदारी तुम्ही घेऊ शकता का, हे सुद्धा टेस्ट केलं जातं. Some problem solving questions are asked. एखादा प्रॉब्लेम आपण आधी पाहिलं होतं की एखादा प्रॉब्लेम जर आला कंपनीमध्ये आणि तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व्ह केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. ते सुद्धा तितकंच महत्वाचं असतं.
So all these questions are asked. While solving competency based questions, you have to identify the competencies required for the job. आधी जे काही competency, जे काही required skill, ability आपल्याला लागते ते identify करायचं. Then identify your past experience to illustrate how you demonstrated that behavior. कशा पद्धतीने तुम्ही एखाद्या क्रिटिकल सिच्युएशन मधून बाहेर पडलात किंवा कंपनीला बाहेर काढले ते सुद्धा व्यवस्थित तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगता आलं पाहिजे जेव्हा कॉम्पिटन्सी बेस्ड क्वेश्चन्स असतात. सो when a question is asked like this, give me an example of a problem you encountered. How did you approach it? What was the outcome? This is very important question asked in the interview. इंटरव्ह्यू मध्ये काय विचारलेलं आहे की एखादं एक्झाम्पल तुम्ही द्या की तुमच्या कंपनीमध्ये एखादा प्रॉब्लेम आला होता आणि तुम्ही कशा पद्धतीने अप्रोच झाला त्या प्रॉब्लेमला आणि कशा पद्धतीने त्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडलात आणि आउटकम काय आहे त्याचे. सो हाऊ टू आन्सर धिस क्वेश्चन. फर्स्ट यू हॅव टू डिस्क्राईब द सिच्युएशन. सिच्युएशन काय ते डिस्क्राईब शॉर्ट मध्ये करावं लागेल तुम्हाला. देन यू हॅव टू टेल दी टास्क दॅट प्रॉब्लेम. टास्क असेल किंवा प्रॉब्लेम तुम्हाला डिस्क्राईब करावं लागेल ते सुद्धा सांगावं लागेल. व्हॉट ऍक्शन डिड यू टेक. कोणते ऍक्शन्स तुम्ही घेतलेले आहेत. Then what is the result, outcome of those actions, and what you have learned from the experience. त्या अनुभवातून तुम्ही काय शिकलात. These are the things you have to describe if competency based questions are asked. So match the requirement of the employer systematically and your skills systematically. Employer ला जे पाहिजे, employer ला म्हणजे जो काही नोकरी देत आहे तो employer ला जे स्किल पाहिजे ते स्किल तुमच्याकडे आहेत का. कम्युनिकेशन पॉवर तुमच्याकडे आहे का. टीम वर्क मध्ये तुम्ही व्यवस्थित काम करू शकता का. लीडरशिप क्वालिटीज तुमच्याकडे आहेत का. इनिशिएटिव्ह तुम्ही घेता का. इनिशिएटिव्ह म्हणजे स्वतःहून काम करता का. सांगितल्यानंतर काम करणं वेगळं, स्वतःहून काम करणं वेगळं. सो दीज आर द टू इम्पॉर्टंट थिंग्स. व्हेन यू आर ऑर्डर्ड, देन इफ यू फॉलो, यू आर डिफरंट पर्सन. विदाउट टेकिंग ऑर्डर, विदाउट हॅव्हिंग एनी compulsion, if you take initiative, you yourself start it and do some and achieve something, that is taking initiative. Customer care, do you take care of the customer. Do you have IT skills. Do you have commercial awareness. Commercial awareness फार महत्वाचा आहे बिझनेस मध्ये. So if you have all these skills, definitely you will get a good job. You become successful in a company. What creates bad impression. आता हा व्यक्ती आहे तुम्ही पाहत असाल की अगदी चेहऱ्यावर असं वाटतं की कशातच इंटरेस्टेड नाही. ही इज नॉट इंटरेस्टेड एट ऑल इन एनिथिंग. असा चेहरा असू नये. सो इन प्रायव्हेट सेक्टर युअर फेशियल एक्सप्रेशन, युअर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड इज व्हेरी इम्पॉर्टंट. Poor appearance, poor personal appearance creates bad impression. Negative attitude, evasive, using excuses. निगेटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे काहीतरी एक्सक्यूज मिळवायचं. मला इथं काम करायला जायचं, मला हेच प्रॉब्लेम आहे, मला असा प्रॉब्लेम आहे, असा एक्सक्यूज मिळवायचा आणि काम करायचं नाही. लॅक ऑफ इंटरेस्ट अँड एन्थुझियाझम. लॅक ऑफ इंटरेस्ट, तुम्ही इंटरेस्टेड आहात असं बिलकुल अजिबात दाखवायचं नाही. लॅक ऑफ प्रिपरेशन, तयारी करायची नाही. कोणाला एखादं काम करायचं असेल तर व्यवस्थित तयारी जर करत नसाल तर. अँड फेल्युअर टू गिव्ह कॉन्क्रीट एक्झाम्पल्स ऑफ स्किल. काही कॉन्क्रीट काम करतच नाही तुम्ही. प्लॅन नाही तुमच्याकडे. लॅक ऑफ करियर प्लॅन. इफ यू डोंट हॅव एनी करियर प्लॅन, all that is bad impression. All that creates bad impression. Therefore you should have positive attitude. You should look always interested. Your appearance should be very impressive. You should take initiatives. You should take responsibilities and work hard to complete the task, and all that is counted. That is very important. So here is certain questions and answer I have prepared. For example, tell me about yourself. असा जर प्रश्न आला तर मग कसं उत्तर द्याल. इथे एक इमॅजिन केलेला आहे आपण रेस्पॉन्स. I am Indrajit from Chikhli district, Buldana, Maharashtra. I have completed BCom from Shri Shivaji College, Chikhli. I have done my school from state board. My strength is that I believe in myself and I can easily adapt in any environment. My weakness is that I cannot say no to help others. My short-term goal is to get a placement in top banks like yours. My long-term goal is to occupy a good position in the organization. My hobbies are playing cricket and garden maintenance.
सो दिस इज अ जनरल आन्सर आहे prepared. तर यामध्ये एक जी बाब आहे ती फार महत्वाची, दॅट यू हॅव टू कीप इन माइंड, की तुम्हाला वीकनेस जरी सांगायचं असेल तर अशा पद्धतीने तुमचं वीकनेस सांगा की जे अगदी स्ट्रेंथ मध्ये टर्न होऊ शकतो असा वीकनेस. इथे वीकनेस काय सांगितलेलं तुमच्या पर्सनॅलिटीचा वीकनेस काय आहे की यू कॅनॉट से नो टू अदर्स when somebody asks you for help. जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला मदतीसाठी विचारतो त्यावेळेस तुम्ही नाही म्हणू शकत नाही, दिस इज युअर वीकनेस. दिस कॅनॉट बी अ वीकनेस, दिस इज ऍक्च्युअली स्ट्रॉंग पॉइंट. पण सांगायची पद्धत अशी आहे की दॅट शुड बी, दिस इज व्हॉट पॉझिटिव्ह अटिट्यूड इज. हे आहे पॉझिटिव्ह अटिट्यूड. सो इन दिस वे यू हॅव टू प्रिपेअर समवॉट. थोड्या बऱ्यापैकी जर तुम्ही तयारी केली तर मात्र व्यवस्थित तुम्ही उत्तर देऊ शकता. अबाउट माय फॅमिली, when you tell about your family, you can tell like this: we are 5 members. My father is a farmer and my mother is a housewife. I have one elder sister and one younger brother. That is all about me. सो बऱ्याच वेळी इंटरव्ह्यू मध्ये जे नवीन कॅन्डिडेट असतात ती एक किंवा दोन वाक्यामध्ये उत्तर देतात किंवा एक दोन शब्दामध्ये उत्तर देतात. दिस इज नॉट फेअर. हे अगदी फेअर नाही. देअरफॉर यू शुड हॅव ability to speak well, that too in English. Therefore we are conducting this workshop, so that you should develop this habit. At least you should think over it, and your answer should be at least in some sentences. काही वाक्य असले पाहिजे उत्तर मध्ये. उत्तर म्हणजे फक्त एक शब्द किंवा दोन शब्द असायला. Why should I hire you? This is a very particular question which is asked in the interviews. इंटरव्ह्यू मध्ये हा प्रश्न विचारला जातो. Why should I hire you? मी तुम्हाला नोकरीवर घ्यावं असं तुम्हाला का वाटतं? Why should I hire you? का मी तुम्हाला नोकरीवर ठेवावं? का पगार द्यावा? Why? So here is an answer. Sir, being a fresher, I would definitely meet the standards of your company to my level best. I admit I don't have the work experience, but you would be backing me up someday for my devotion to your company. Sir, I have the skills to meet your company's standards and your expectations. So in this way, you should prepare well. I'm not going to read everything. What are your strengths and weaknesses? Strengths and weaknesses. आपण अनालाइज करायला पाहिजे की आपले स्ट्रेंथ्स काय आहेत आणि वीकनेसेस काय. इथे या पिक्चर मध्ये तुम्हाला दिसेल, या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल, पिक्चर मध्ये दिसत असेल की एका पेजवर स्ट्रेंथ्स एका बाजूला लिहिलेला आहे, वीकनेसेस एका बाजूला. So you should write down what are your strengths and what are your weaknesses. You should know yourself. Know thyself. This is a phrase. एक फ्रेज वापरलेली आहे, know thyself. स्वतःला ओळखा. स्वतःला ओळखा म्हणजे काय? तुमची वीकनेसेस काय आहेत, तुमचे स्ट्रॉंग पॉइंट्स काय आहेत, तुमचे स्ट्रेंथ काय आहेत, कोणत्या बाबी तुमची चांगली आहेत, पॉवरफुल आहेत, कोणत्या बाबी तुमची अगदी कमकुवत आहेत. दॅट वी शुड बी एबल टू अनालाइज. हे जर अनालिसिस आपण व्यवस्थित करू शकलो तर आपण एक चांगला जॉब मिळवू शकतो. कारण आपण तेच जॉब ऑफर मध्ये जाऊ इंटरव्ह्यू देण्यासाठी जिथं आपण पॉवरफुल आहोत. So this is very important. Analyzing your strengths and weaknesses is very important. If you are asked this question in the interview, what are your strengths and weaknesses, you should be able to tell like this: today is my biggest strength, yesterday is gone, tomorrow is never certain, therefore today is my biggest chance to perform, this is my biggest strength. My weakness is workaholic. My weakness is workaholic. तुम्हाला तुमचं वीकनेस जरी सांगायचं असेल तर ते पॉझिटिव्ह असावं. वर्कहोलिक म्हणजे सतत काम करणारा. वर्कहोलिक सतत काम करणारा. सो दॅट इज युअर वीकनेस. अशा पद्धतीने सांगा की ते पॉझिटिव्ह पॉईंट बनला पाहिजे, तो स्ट्रॉंग पॉईंट तुमचा बनला पाहिजे. इन दिस वे यू हॅव टू टेल. So what is your strength? You are very quick to learn, you are very self-confident, you are capable to work in a team, you have that ability to adapt to any condition. कोणती सिच्युएशन असेल, कोणती कंडिशन असेल तर तुम्ही अगदी अडॅप्ट करून घेता, त्यानुसार परिवर्तन करून घेता आणि व्यवस्थित ऍडजस्ट होता एनी सिच्युएशन मध्ये. हे सुद्धा तुमचं स्ट्रॉंग पॉइंट आहे, स्ट्रेंथ आहे. Then weakness, I like to make sure that my work is perfect, so sometimes I spend a lot working and spend a lot of time. This also can be your weakness, but this strong point actually. I can't say no to anyone who asks me for help, that we have seen. तर आधीच तयार करून ठेवा तुमचे weaknesses काय आणि strong points काय आहेत. Why do you want to work at our company? This is a very common question. हे फार कॉमन क्वेश्चन आहे, आज विचारला जातो की तुम्हाला या कंपनीमध्ये काम का करायचं,
का वाटतं की कंपनीमध्ये तुम्हाला काम करायचं, व्हॉट इज द रिझन. तर तुम्ही जर कंपनीबद्दल सर्च व्यवस्थित केलं असेल, रिसर्च व्यवस्थित केलं असेल, तर तुम्ही हे या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. सो आय एम नॉट गोइंग टू रीड दी आन्सर हिअर. So if you prepare well, you can have these answers ready. You can keep the answers ready with you. So another question, what are your outside interests? You are interested in your job, your profession, that is okay. But what are your outside interests, other interests? दुसरे इंटरेस्ट तुमचे कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला यावर सुद्धा आधारित एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. So your response can be like this: I am raising a family, so a lot of my time is focused on that, but I am using my free time to learn Spanish. पहा, तुम्ही जे आउटसाइड इंटरेस्ट तुमचे जे आहेत ते सुद्धा तुमच्या जॉबला कंट्रीब्यूट करायला पाहिजे. That should contribute to your job. For example, nowadays bilingual, multilingual people are very important in private sector. Private sector मध्ये जे bilingual आहेत, bilingual means those who can speak 2 languages effectively. 2 भाषेमध्ये व्यवस्थित संभाषण करणारे bilingual. Multilingual, वेगवेगळ्या भाषेमध्ये व्यवस्थित संभाषण करणारे, ते आर मल्टीलिंग्वल. तर मल्टीलिंग्वल, बायलिंग्वल असे जे लोक आहेत त्यांची फार डिमांड आहे मार्केटमध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये. तर स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन, जॅपनीज, अरेबिक, ऑल दीज लँग्वेजेस आर व्हेरी इम्पॉर्टंट. अँड इफ यू नो फ्रेंच वेल, देन यू कॅन इंटरॅक्ट विथ द पीपल ऑफ फ्रान्स इन फ्रेंच लँग्वेज. तर हे भाषा शिकणं सुद्धा तुमचा इंटरेस्ट आहे असं सुद्धा तुम्ही सांगू शकता. तुमचा आउटसाइड इंटरेस्ट, तुमचा हॉबी असं असलं पाहिजे की जे तुमच्या प्रोफेशनला इनडायरेक्टली कंट्रीब्यूट करतं, अशा पद्धतीचा तुमचा फोकस असला पाहिजे, असा इंटरेस्ट असला पाहिजे. सो दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. देन ॲट लास्ट द इंटरव्ह्युअर मे आस्क यू, डू यू हॅव एनी क्वेश्चन फॉर मी? तुमच्याकडे काही एखादा प्रश्न आहे का, तुम्हाला विचारायचा आहे का एखादा प्रश्न, असं कॅन्डिडेटला इंटरव्ह्यू घेणारा सुद्धा विचारू शकतो. तर प्रश्न विचारताना व्यवस्थित प्रश्न विचारा, प्रश्न असेल तरच विचारा. किंवा त्या कंपनीबद्दल तुम्ही सर्च व्यवस्थित केले असेल, हिस्ट्री व्यवस्थित पाहिली असेल, तर एखादा प्रश्न जर तुमच्या डोक्यात डोकावला असेल तर प्रश्न विचारा. आणि एखादा चांगला प्रश्न विचारा जेणेकरून त्यांना उत्तर देताना वाटलं पाहिजे की हा कॅन्डिडेट खरंच चांगला कॅन्डिडेट आहे. सो here is an answer. What do you expect me to accomplish in the first 90 days, or what are the projects the company is working at? आता ही कंपनी, तुमची कंपनी कोणकोणत्या प्रोजेक्ट्सवर काम करत आहे, किंवा अगदी सुरुवातीला काही दिवसामध्ये कोणतं टार्गेट मला कंप्लीट करावं लागेल वगैरे. इफ आय गेट सिलेक्टेड, जर सिलेक्ट झालो मी तर, असा एक प्रश्न एखादा विचारू शकता. What are your salary requirements? This is also a very important question. What are your salary requirements? तुमची सॅलरी तुम्हाला किती पाहिजे? समजा असं तुम्ही वाटलं की एम्प्लॉयरला, इंटरव्ह्यू घेणारला, की आपण यांना एखादा फिरकी टाकू, एखादी प्रश्न असं विचारू की गुंतून जायला पाहिजे, तर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो तुम्ही जर फ्रेशनर असाल तर सांगा की तुम्हाला एक्सपिरियन्स, अनुभव फार महत्वाचा आहे, सॅलरी इज नॉट सो इम्पॉर्टंट फॉर यू. पण जितकं मेंटेन करण्यासाठी तुम्हाला लागतं तर तितकी सॅलरी यू आर एक्सपेक्टिंग, सो दॅट यू शुड नॉट फेस एनी फायनान्शियल प्रॉब्लेम, इकॉनॉमिक प्रॉब्लेम. जर फायनान्शियल प्रॉब्लेम, इकॉनॉमिक प्रॉब्लेम तुम्हाला असेल, पगार कमी मिळत असेल अगदी, आणि तुमचं मेंटेनन्सच व्यवस्थित होत नसेल, तर तुम्ही काम व्यवस्थित करू शकणार नाही, असं एवढं उत्तर तुम्ही देऊ शकता. अँड इफ यू आर व्हेरी एक्सपिरियन्स्ड, तुम्ही फार एक्सपिरियन्स्ड असाल, 10, 12, 15 वर्षाचा तुम्हाला अनुभव असेल, तर प्रिव्हियस जे सॅलरी आहे त्यापेक्षा तुम्हाला किती एक्सपेक्टेड आहे ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. यू कॅन टेल दॅट ॲज वेल. काही सेंटेन्सेस आहेत, दे आर व्हेरी युजफुल व्हाईल प्रिपेअरिंग फॉर इंटरव्ह्यू. दीज आर दी सेंटेन्सेस. तर मी आता एक गुगल क्लासरूम तयार करणार आहे, त्यावर सगळे हे जे काही मटेरियल आहे, स्टडी मटेरियल, ते सगळं स्टडी मटेरियल त्या गुगल क्लासरूमवर मी पोस्ट करणार आहे. तर इथं सम युजफुल सेंटेन्सेस फॉर द जॉब इंटरव्ह्यूज आर गिवन हिअर.
These are very important because most of us are not able to speak properly. म्हणून हे sentences सगळे तयार केलेले आहेत. I am going to post it on Google Classroom. त्याची Google Classroom चा जो कोड आहे ते मी तुम्हाला नंतर देणार आहे. So जेव्हा कोणा आपल्याला असं म्हणायचं असतं की रिपीट युअर क्वेश्चन, पार्डन, सो दिस, तर कसं विचारायचं, एखाद्याला सांगायचं, एखादा इंटरव्ह्यू घेणाऱ्याचा प्रश्न तुम्ही व्यवस्थित ऐकलं नाही, तुम्हाला विचारायचं पुन्हा एकदा सांगा, तर काय म्हणायचं? आय एम सॉरी, वुड यू प्लीज रिपीट द क्वेश्चन? Excuse me, I didn't hear you properly. Can you say it again, please? Would you please say that again? Would you please repeat the question and speak a little bit harder, little bit louder, little bit harder? Sorry, I didn't understand your question. Could you please say that again? I'm sorry, I didn't hear the last part. Can you repeat it, please? Asha paddhatiche काही phrases, sentences, these are there. I'm going to post it. आणि थँक्यू जर म्हणायचं असेल ॲट द एंड ऑफ द इंटरव्ह्यू, हाऊ यू शुड टेल इट? थँक यू व्हेरी मच फॉर युअर टाइम. आय विल बी वेटिंग फॉर युअर कॉल. I want to know that I'm very thankful for this. Before I leave, I want to thank you for the opportunity. I hope we will see again very soon. I wanted to thank you before I leave. I hope I have the profile you are looking for. So these are certain answers while taking leave from the interview. दूसरा एक इंटरव्ह्यूचा टाइप आहे ऑनलाईन जॉब इंटरव्ह्यूज. ऑनलाईन जॉब इंटरव्ह्यूज हे वेबकॅम जॉब इंटरव्ह्यू सुद्धा म्हटलं जातं. त्याला स्काईप और गुगल हँगआउट्स वर हा इंटरव्ह्यू, स्काईप और गुगल हँगआउट्स वर सुद्धा हा इंटरव्ह्यू घेतला जातो. सो यू कॅन सी इन द पिक्चर, इन दिस वे इंटरव्ह्यूज आर टेकन ऑनलाईन ॲज वेल. तर ही ऑनलाईन इंटरव्ह्यू जर तुम्हाला प्रिपेअर करायचं असेल तर you should have all the required softwares. सगळे सॉफ्टवेअर जे लागतात ते तुम्ही आधीच डाउनलोड केले पाहिजे. प्रोफेशनल नेम तुमचा जो आहे तो तयार केलेला पाहिजे. तुम्ही व्यवस्थित ड्रेसिंग केल्यानंतरच इंटरव्ह्यूला अपिअर व्हायचं. तुम्ही ज्या टेबलावर वगैरे काम करत आहात त्या टेबलावरचे जे काही फाईल्स वगैरे आहेत ते बाजूला ठेवा. मेक शुअर दॅट द रूम इज क्वाईट. आता जे काही क्लास तुमचा मी घेत आहे त्या क्लासमध्ये कोणीच नाही. आता मी सगळं असं व्यवस्थित ऍडजस्ट केलेलं आहे की कोणी येऊ नये, डिस्टर्ब करू नये. आपल्याला अशा पद्धतीने तुम्ही अरेंज करायला पाहिजे बिफोर ऑनलाईन इंटरव्ह्यू. आणि तुमचा जे रेझ्यूम आहे ते रेझ्यूम तुम्ही रेडी ठेवला पाहिजे बाजूलाच, कारण प्रश्न रेझ्यूमवर आधारित सुद्धा बरेच विचारले जाऊ शकतात. त्यावेळेस यू शुड बी एबल टू टेल इमिजिएटली द रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन. आणि स्माइल अँड फोकस, चेहऱ्यावर थोडासा स्माइल असलं पाहिजे. आणि इंटरव्ह्यू घेणारा काय प्रश्न विचारतो त्यावर फोकस केलं पाहिजे. आणि वेबकॅम वगैरे जे काय व्यवस्थित लावलेलं पाहिजे, इंटरनेट कनेक्शन व्यवस्थित आहे की नाही आधीच चेक करून घ्यायचं. ऑल दॅट यू हॅव टू कीप इन माइंड. सो here I stop my presentation. Thank you very much for attending the lecture, the presentation.